तर त्यासाठी इथे मी अळूच्या भाजीसाठी किंवा गरगट्यासाठी जी पानं वापरली जातात ती घेतलेली आहे। वाटल्यास तुम्ही वडीसाठी जी वापरतात ती सुद्धा पाने इथे घेऊ शकता। तर अशा पद्धतीने ही जी पानं आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ही देठासकट तुम्ही पाहू शकता ही पानं मी घेतलेली आहेत। तर देठामुळे या भाजीला किंवा गरगट्याला चांगली अशी चव येते। तर ही जी पानं आहेत ती अशा पद्धतीने जे देठ आहे ते सोलून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जे काही साल आहे ते अशा पद्धतीने आपल्याला काढून टाकायचं आहे। अळूच्या पानांमुळे जी गवगव होते ती हे साल काढल्यामुळे थोड्या प्रमाणात कमी होते। तर अशा पद्धतीने जे देठ आहे ते सोलून घ्यायचं आहे आणि ही जे पान आणि देठ आहे ते आपल्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे। तर सगळी जी पानं आहेत ते अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। देठ हे अशा पद्धतीने सोलून घ्यायचं आहे, जे काही साल आहे ते काढून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आणि देठ आणि ही जी पानं आहेत ते आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहेत। तर इथे मी अशा पद्धतीने ही जी पानं आहेत आणि हे देठ आहेत ते अशा पद्धतीने सेपरेट करून घेतलेले आहेत। देठ चांगले असे सोलून घेतलेले आहेत। तर ही जी आता पानं आहेत आपल्याला चिरून घ्यायची आहेत। तर इथे अशा पद्धतीने ही फोल्ड करून घ्यायची सगळी पानं, म्हणजे एकसाथ सगळी पानं पटापट चिरली जातील। शक्य तितकं बारीक चिरण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर इथे अशा पद्धतीने ही मी पानं आहेत ती चिरून घेते। शक्य तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आता हे मी अशा पद्धतीने ही जी अळूची पानं आहेत ती मी चिरून घेतलेली आहेत। तर आता जी देठ आहेत ती सुद्धा अशाच पद्धतीने चिरून घेते। शक्य तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। आता जी ही अळूची पानं आणि देठ आहेत ती शक्य तितकी मी बारीक चिरून घेतलेली आहेत। आता हे दोन्ही चांगलं असं 1-2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातला हलकासा असा खवखवपणा जो असतो तो कमी होईल। एकदम व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि एकदम करकरून असं पिळून घ्यायची आहे ही भाजी। त्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे। ही भाजी धुताना हाताला हलकसं तेल लावून घ्यायचं किंवा हाताला प्लास्टिकच्या पिशवीने कवर करून घ्यायचं भाजी धुत असताना, म्हणजे हाताची जी आग होते ती होणार नाही। आता इथे मी थोडेसे हरभरे, थोडेसे शेंगदाणे, हिरवे वाटाणे, त्यानंतर वाल म्हणा किंवा पावटा म्हणा वाळलेला, आमच्याकडे वरणा म्हणतात, तर हे मी रात्रभर भिजवून घेतलेलं आहे। साधारणतः 1 वाटीभर घेतलेलं आहे। आता नेक्स्ट स्टेपमध्ये इथे मी अळू स्वच्छ असा 2-3 वेळा धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये साधारणतः 1 वाटीभर पाणी घालायचं आहे किंवा तुम्ही अर्धी वाटीसुद्धा घालू शकता। जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग अळू लवकर शिजत नाही। तर थोडंसं पाणी घालायचं। त्यानंतर हे इथे मी रात्रभर जे भिजत ठेवलेले कडधान्य आहेत ते ठेवते आहे वाटीमध्ये। आता यामध्ये झाकण लावून घ्यायचं आहे याला आणि 3 ते 4 शिट्ट्या येईपर्यंत आपल्याला हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। तर आता 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि अळूची पाने छान अशी शिजलेली आहेत, तुम्ही पाहू शकता। आता काय करायचं, यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं। तांदळाचं जर पीठ नसेल तर तुम्ही बेसनसुद्धा इथे वापरू शकता। आता लाकडी रवी असेल किंवा इथे मी स्टीलची रवी वापरलेली आहे, त्याने हे सगळं चांगलं एकसंध करून घ्यायचं आहे। तर साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्येच हे सगळं चांगलं एकजीव होतं। तर अशा पद्धतीने हे आपल्याला रवीने सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही वाटल्यास मिक्सरमध्ये सुद्धा वापरू शकता, पण अशा पद्धतीने याला चव आणखीनच चांगली येते। तर 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हे चांगलं असं एकजीव होऊन झालेलं आहे, पूर्ण एकसंध झालेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता नेक्स्ट स्टेपमध्ये कढईमध्ये ते मी 2 ते 3 चमचे मोठे तेल घेतलेलं आहे। यामध्ये तेल चांगलं गरम झालं की 1 पाव चमचा मोहरी घालायचे आणि 1 पाव चमचा जिरे घालायचं आहे। तर जिरे आणि मोहरी चांगली अशी तडतडू द्यायचे। तर जिरे आणि मोहरी चांगली अशी तडतडली की यामध्ये साधारणतः 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। लसूण जितका चांगला वापराल, जास्त वापराल तितकीच टेस्ट याला खूप छान येते।
तर लसूण हलकासा त्याचा कलर चेंज झाला की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे. त्यानंतर 2 चमचे लाल तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला घातलेला आहे. त्यानंतर एक पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे सगळं आता चांगलं एकजीव करून घ्यायचं. आणि त्यानंतर जे आपण एकसंध करून घेतलेली अळूची पानं आहेत ती घालायची आहेत. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. खूप मस्त सुगंध पसरलेला आहे. आता यामध्ये साधारणतः एक 2 मी इथे कोकम वापरलेला आहे. तुम्ही वाटल्यास कोकमचा आगळ वापरू शकता किंवा चिंचसुद्धा इथे वापरू शकता. याने थोडीशी जी अळूच्या पानांमध्ये घवघव असते ती कमी होते. त्यानंतर यामध्ये हे जे कडधान्य आहेत वाफलून घेतलेली ती घालायची आहेत. सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये ऑलरेडी मी मीठ घातलेलं आहे, ती क्लिप मिस झाली आहे. तर आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. वाटल्यास तुम्ही 2 ते 3 वाटी पाणी एक्स्ट्रा ॲड करू शकता. तर इथे मी 2 ते 3 वाटी पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला याची कन्सिस्टन्सी जशी हवी तशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. थोडीशी याची मी पातळ कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. जसं हे शिजत जाईल तसं थोडंसं हे आटत जातं. तर 7 ते 8 मिनटं हे चांगलं असं आपण शिजू देऊयात. तर 7 ते 8 मिनटं झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर हलकंसं घट्टसर झालेलं आहे. जसं हे शिजत जातं तसं याला चांगली चव येत जाते. गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खूपच मस्त लागतं. तर इथे आपली चटपटीत आणि झणझणीत अशी अळूची पातळ भाजी म्हणा किंवा गरगट म्हणा तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा